नमस्कार, मी अनिल जगताप। जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, धाराशिव जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत। प्रचाराने आता प्रचंड वेग घेतला आहे। सर्वजण मतदारांना घरोघरी जाऊन आपली भूमिका पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सौ नीता अनिल जगताप या उभ्या आहेत। आपल्याकडे अपुरी साधनं असल्यामुळे, प्रचाराचं प्रचंड साहित्य नसल्यामुळे जी उपलब्ध आपली जीवाभावाची माणसं आहेत त्यांना घेऊन आपण कानेगाव या प्रॉपर गावामध्ये आज प्रचार करत आहोत। खरं म्हणजे प्रचंड असे शेतकरी बांधव या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत आणि आपली आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अगदी महाराष्ट्रातल्या बुलढाणा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, सांगली असेल, जळगाव असेल, बीड असेल, धाराशिव असेल, सर्व शेतकऱ्यांनी प्रचंड अशी आर्थिक मदत केलेली आहे। त्यांचं ऋण मी आयुष्यभर विसरू शकत नाही। माझा प्रामाणिक प्रयत्न आहे ही निवडणूक अगदी 1 लाखाच्या आतमध्ये बसवायची आणि उर्वरित जो काही पैसा उरणार आहे तो या तालुक्यातल्या आत्महत्या केलेल्या 7 शेतकरी कुटुंबातल्या मुलामुलीच्या शैक्षणिक खर्चासाठी, निवडणूक संपताच शैक्षणिक खर्चासाठी तो पूर्ण पैसा मी देणार आहे। ही सर्व माहिती द्यावी म्हणून आपल्यासमोर आलो। तसेच कानेगाव मतदारसंघामध्ये जर कोणी आपले नातेवाईक असतील तर त्यांना आपण सौ नीता अनिल जगताप यांचं जे चिन्ह आहे बस, त्यासमोरील बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन करावं। तसेच कानेगाव भातागळी पंचायत समिती मधील अपक्ष उमेदवार शुभम काशीनाथ पोद्दार यांचं चिन्ह आहे शिट्टी, त्यांना देखील आपण प्रचंड मताने विजयी करावं, कारण त्यांची देखील त्या ठिकाणी आपल्याला मोलाची साथ होत आहे। ही नम्र विनंती करण्यासाठी आपल्यासमोर आलो। नमस्कार।